सन्मान केला जाईल। पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे। पहिल्याच बॉलवरती प्रणय कदम सारखा फलंदाजीतून बाद होत असताना पाहायला मिळाला आहे। यस पंच, टाइम लिमिट्स आहेत आणि स्टॉप वॉच ऑन करा। टाइम लिमिट्स पाहायला मिळणार आहेत आणि स्क्रीनवरती आपण हा स्टॉप वॉच देत दाखवतो आहोत। पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला, पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे। तिथे पहिला धक्का लागत असताना पाहायला मिळाला आहे। संदीप जगताप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतील। समीर जगताप यांचे मोठे बंधू, या महाराष्ट्र आणि क्रिकेट वर्तुळामध्ये ज्या नावाची चर्चा चालू आहे त्या नावापैकी, त्या गोलंदाजांपैकी एक मैदानाच्या आतमध्ये जिथे संदीप जगतापला आपण पाहत आहोत। संदीप जगतापची खासियत ही आहे ना, तो रायटीपेक्षा लेफ्टीने बॅटिंग छान करतो। कधी कधी दुविधा मनस्थितीमध्ये प्रत्येकजण या गोष्टीसाठी येतो की हा बॅटर राईटी आहे की लेफ्टी। हा बॉल देखील यष्टीरक्षकाचा भेद घेतोय। बबली, आपले हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, आभारी आहोत। खेळपट्टीसाठी सातत्याने त्यांनी हेल्प केलेली आहे, त्यामुळे बबली आपलेही कौतुक। राजेश दादा, आपलेही हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर आज प्रामुख्याने विशेष करून आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून कार्याध्यक्ष सुनील दादा सकपा साहेब। यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर ठेवला होता, बॅटर राईटीच्या ऐवजी लेफ्टी बनला आणि त्याचमुळे हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर आपण पाहतो आदरणीय माननीय सन्माननीय या स्पर्धेचे आज सातत्याने आपण अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहत आहोत। उत्तम दादा जाधव साहेब सरचिटणीस, ज्यांना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून। यावेळेस बॉल शरीरापासून दूर ठेवला, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय। सूरजची गोलंदाजी कौतुकास्पद पाहायला मिळाली आहे। उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवलाय, सातत्याने बाहेर काढलेत, काही कमी गतीचे काही वेगाने। विकेट त्याने प्राप्त केलेली आहे, अद्याप धाव आलेली नाही। मागील 4 चेंडूचा खेळ संपताना पाहायला मिळालाय। अचूकतेचं माहेरघर सूरजला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे। पहिला षटक आता होतोय, पॉवर प्लेचा षटक आहे। पुढचा बॉल इथे मात्र घडलं तरी काय, कॉट बिहाइंड विकेट। धक्का आणखीन एक लागला। संदीप जगताप 0 या धावसंख्येवरती 2 बॅटर आउट। टॉस जिंकला होता रामवर्धनी फायटर कापडे बुद्रुक या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। जीबी वॉरियर्स धामणदेवी या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलं। गणेशजी भावे साहेब आदेश बांद्रेच्या जिथे नेतृत्वाखाली जीबी वॉरियर्स धामणदेवी संघ खेळत असताना पाहायला मिळतोय। तर एका बाजूला श्री रामवर्धनी कापडे बुद्रुक टीम, रुपेश दादा सकपा साहेब, ओमकार शेलाच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय। अद्याप एकही धाव आलेली नाही आहे। नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। स्कोर कार्डवरती एकही धाव नसताना 5 चेंडूचा खेळ संपताना पाहायला मिळालाय। या स्पर्धेमध्ये 3 मेडन ओव्हर आल्यात। संकेत गायकवाडने पहिले निर्धाव षटक टाकलं, दुसरी मेडन ओव्हर राजा घाडगेच्या नावावरती, तिसरी मेडन ओव्हर अभिजित जाधवच्या नावावरती, अब्बूच्या नावावरती पाहायला मिळाली। चौथी येईल का सूरज? शेवटचा बॉल आणि इथे कॉट बिहाइंड विकेट। एका षटकामध्ये 3 विकेट आणि एक निर्धाव षटक। मेडन ओव्हर आता आली आहे। सूरजने हा कारनामा इथे नोंदवला। हॅलो चेक, तुमचं नाव काय? मी आहे आता यंग स्टार पोलादपूर प्रेक्षक गॅलरीमध्ये। माझ्यासोबत आहेत पलचिलगावचे शशिकांत महाराज। खरोखरच शशिकांत महाराज गेले 5 वर्ष या स्पर्धेला येत आहेत आणि 5 वर्ष स्पर्धेला येत असताना ते या स्पर्धेचा अनुभव आपल्यासमोर शेअर करण्यात, कारण या वर्षीची स्पर्धा आहे ना, आता 3 वाजता 4 वाजता तरी प्रेक्षक घरी जात नाहीत। नक्की शशिकांत महाराज स्पर्धेबद्दल 2 शब्द सांगतील।
या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या पोवादपूर तालुक्यातील आपल्या या क्रीडा क्षेत्रातील जे संयोजन आहे हे अतिशय फार उत्कृष्ट आहे. कारण आजकाल सध्या टी व्हीवरती आपण प्रत्यक्ष IPLच्या क्रिकेट स्पर्धा पाहतो आहे, तरी या ठिकाणी संपूर्ण तरुण वर्गाला वेळ लावणारा असा उत्कृष्ट हा उपक्रम आपण राबवत आहे. त्याबद्दल मी आपले धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जयजी भोसले सर. धन्यवाद. व्हॉइस ऑफ पोलादपूर आणि पोलादपूरचे चंदू शेट्टेंना तुम्ही ऐकत होतात. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. पहिलं षटक नुकतंच संपताना पाहायला मिळालंय. सूरज चव्हाण आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. सूरज सकपाने पहिलं षटक हाताळलं. मेडन ओव्हर त्याने हाताळली आहे. या स्पर्धेतली चौथी निर्धाव षटक त्याच्या नावावरती पाहायला मिळालंय. हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर गॅपमध्ये केलाय. डीपमध्ये एक्सचा कव्हर खोलण्यात आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. स्ट्रायकर एंडला जिथे मात्र आपण पाहिलं सुमित मोरेच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सतीश गोळे नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्रायकर एंडला तुम्ही सुमित मोरेला पाहतात. संचित खरोसे ॲज अ स्कोरर म्हणून पाहायला मिळतोय. तालुक्याची नावं आज मात्र त्यालाही चांगली ज्ञात आहेत. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा घेतली आहे. सिंगलचा प्रयत्न आणि ती इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती 4 बनलेले आहेत. 4 धाबा धावफलकावरती आहेत. बॅटर आउट झाल्यात. एकंदरीत 3 फलंदाज बाद झालेत. एक बाब कौतुकास्पद आहे जी सूरज सकपाची. जर त्याने नेक्स्ट ओव्हरमध्ये तर गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिल्या बॉलवरती लीगल डिलिव्हरी त्याने टाकली आणि पहिल्याच बॉलवरती जर विकेट मिळवली तर एक युनिक हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवली जाऊ शकते या PTPL मध्ये. कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती त्याने 2 सफलता मिळवलेल्या आहेत. त्यामुळे हॅट्रिकचा बॉल तो नेक्स्ट ओव्हरमध्ये घेऊन येणार आहे. सूरज चव्हाण हलकी हाताने ऑन साईडला स्टीअर केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथूनही कंप्लीट होईल. एका धावेने संघ पुढे जातोय. खरं तर थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेने संघाला पुढे घेऊन जायचं, एक मोठं लक्ष उभं करायचं आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारली आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. अभिजी मेहता साहेब यांचे हार्दिक स्वागत. रवींद्रजी इंगवले यांचे हार्दिक स्वागत. या मैदानावरती पवारांचा अधिकार आहे, त्यामुळे आज कल्पेजी मोहिते यांचंही आपण विशेष करून कौतुक करत आहोत. त्यांचंही स्वागत आहे. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा घेतली होती. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना मला मिळतो आहे. परंतु संपूर्ण ऑफिशियल आणि आयोजन समिती ज्या कोल्ड कॉफीच्या प्रेमामध्ये पडली गेले 4 रात्रीमध्ये कोल्ड कॉफी प्रत्येकाला या व्यासपीठावरती पाहायला मिळाली आणि पियायला मिळाली. त्याकरिता या पोलादपूरच्या कोल्ड कॉफीचे ओनर स्वतः आपण त्यांना व्यासपीठावरती पाहत आहोत. यावेळेचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गांधी कोणती चुकी करणार नाहीये. झेलताना टिपला. फलंदाज बाद. आस्वाद घेतोय. एकंदरीत 4 फलंदाज बाद झाले. सतीश गोळे मैदानाच्या आतमध्ये. सूरज चव्हाण आणि सूरज सकपाळ ही गोलंदाजांची जी काय जोडगोळी आहे ना, चांगलं कामकाज करते. महत्वाचा सामना खरं तर करंजे गावच्या सुपुत्राने झेल टिपलेला पाहायला मिळाला. मागील सामना करंजे संघाने जिंकलाय. पुढची मॅच अशी पाहायला मिळणार आहे. येस गणेशजी केसरकर सर काही इम्पॉर्टंट बातमी घेऊन येतात. ते सामनाही पाहायला मिळणार आहे. करंजेच गावातील खेळाडू खेळत असताना पाहायला मिळते. करंजेकरांचा बोलबाला आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये जास्तीचे खेळाडू करंजे गावाचे खेळले होते.
हॅलो ठीक. मी यंगस्टार पोलादपूर प्रेक्षक गॅलरीमध्ये आहे आणि माझ्यासोबत अलंकार जाधव आहेत पलचिलचे. अलंकार, लकी ड्रॉ कुपन सिद्धेश शेठ युवा मंच यांच्याबद्दल काय सांगशील? ड्रॉ कुपनचं बोलायचं गेलो तर ही प्रथमतः आयडिया दिली असेल ते ओमकारदादा घाडगे. त्याच्यानंतर संदीप सरांनी त्यांना सुचवलं असेल. ओम्यादादा जे करतो ते पोरांना असं म्हणजे काहीतरी नवीनच असतं. आणि स्पर्धा बोलायला गेलो तर स्पर्धेचं आयोजन एक नंबरच आहे. थँक्यू. पुढचा गोल चेंडू सूरज चव्हाण यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदेश बांद्रेला आपण पाहतो, टीमचा कॅप्टन आहे तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. सिंगल आली. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या 6. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. बॅटर आउट झाले ते एकंदरीत 4. टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जीबी वॉरियर्स धामणदेवी या टीमची धावसंख्या आहे 6-4 आणि हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे. खरं तर गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना हॅट्रिकचा बॉल घेऊन एक युनिक हॅट्रिक इथे संपादन केली जाणार का? गोलंदाजी मार्कमध्ये सूरज सकपाळला आपण पाहत आहोत. तो दाखल होत असताना मला मिळतोय. सूरज सकपाळ या महत्वाच्या षटकामध्ये दाखल होत असताना मला मिळेल. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 3. हॅट्रिकचा बॉल आहे. युनिक हॅट्रिक पाहायला मिळेल का? सूरज सकपाळ मागील षटकातील शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. त्यामुळे हॅट्रिकचा चेंडू घेऊन तो सज्ज होत असताना मला मिळतोय. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. या बॉलवरती जर का त्याने विकेट मिळवली तर या स्पर्धेतली आणि या 5व्या पर्वातली काही ना काहीतरी वेगळं करणारी ही बाब पाहायला मिळेल. सुजित वाघमारेने 93 धावा बनवताना आपण पाहिलं. एक मोठा कारनामा. यावेळेचा बॉल जिथे हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. प्रथम दर्शनी असंच भासतंय की बॅटरच्या अडचणी वाढल्यात. बॉडी लँग्वेज सारं काय सांगून जाते. क्षेत्ररक्षण करणारा संघ सेलिब्रेशन करू लागलाय. त्यामुळे बॉडी लँग्वेज जी आहे ना ती सारं काही इथून साफ दर्शवते. पंच सध्या तगडीला अक्षयजी निर्मल यांना देखील तुम्ही पाहतात पुण्याहून खास या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती प्रार्थना आणि बंधनी पाहायला मिळाली आहे. साऱ्या गोष्टींची तपासणी करण्यात येईल. क्लोज कॅमेरा अँगलने पाहिलं जाणार आहे. कारण 4 विकेट गमावलेल्या आहेत संघाने. 5वा जातोय की काय असं एका क्षणाला वाटलं होतं. परंतु इथून मात्र बॅटर आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन धक्का. 5वा फलंदाज 6 या धावसंख्येवरती बाद. सहा बनल्यात आणि 5 फलंदाज बाद झाले. 6 धावा धावफलकावरती आहेत. आकाश कोळी मैदानाच्या आतमध्ये जिथे महाराष्ट्र पोलीस दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हो, 102 धावा ज्यामध्ये बनवल्या गेल्या त्यामध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा 6 बॉलमध्ये 26 धावा ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला ते आकाश कोळी बॅटिंगसाठी आलेले आहेत. ती बॅट अथर्वची होती कारण आकाश कोळींची बॅट गहाळ झाली आहे. ही बाब महत्वाची आहे. यावेळेचा बॉल हलक्या हाताने स्टीअर केला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. प्रणयजी पालकर आपण पाहिलं ज्या संघाने 102 धावा बनवल्या ना त्या संघाची सद्य स्थिती अशी आहे की धावफलकावरती केवळ धावा बनलेल्या आहेत त्या 7 आणि 5 फलंदाज झालेत बाद. या संघाने कालचं रात्री अक्षरशः गाजवली होती. आजच्या रात्रीमध्ये 115 धावा पाहायला मिळाल्या. आज एक अनोखा कीर्तिमान पाहायला मिळाला. 72 धावा 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या. एका षटकामध्ये 54 आल्या. 93 धावांची खेळी इतिहास जमा अशी कामगिरी सुजित वाघमारेने केली. यावेळेचा बॉल उजव्या सीचा फारसा दुरून जाणारा पाहायला मिळाला होता. सूरज सकपाळ चांगली गोलंदाजी करतोय. कॉरिडोर त्याने मेंटेन केलेला आहे. उजव्या सीच्या बाहेरचे बॉल जास्तीचे ठेवायचे याच्याकडेच कल पाहायला मिळालाय.
7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. लक्ष मोठं ठेवायचं याच उद्देशाने हे फलंदाज खेळत असताना मला मिळाले. पुढचा बॉल गोलंदाज स्विच इट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. सूरज सकपाळ नावाचं कोड अद्याप न समजणारं आणि न उमगणारं राहिलंय, जे सुटताना सुटत नाहीये. सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय तो. आपल्या भात्यामध्ये जे काही शस्त्र आणि अस्त्र आहेत ना, त्यांचा वापर आज सुपर 12 मध्ये तो करतोय. कारण हा सामना सर्वाधिक महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचं प्रदर्शन या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं आहे. 1 धाव आली आहे त्याच्या अगेन्स्ट. यावेळेस हा बॉल पंचांकडे लाऊड अपील. पिचिंग आउटसाइड दी लेग हे सांगण्याचा प्रयत्न पंतांनी केला. ही जिथे लेग बायची धाव आहे. एकेरी रन्स येत असताना मला मिळाली. अद्याप या षटकामध्ये केवळ 1च रन आली आहे. लेग बायची धाव त्याच्या अकाउंटमध्ये ॲड होणार नाही. अर्थात गोलंदाजाने सध्याच्या घडीला सूरज सकपाळची कामगिरी चांगली पाहायला मिळाली आहे. तो षटक क्रमांक सध्या परिस्थितीमध्ये दुसरं हाताळताना पाहायला मिळतोय. संघाचं 3रं धावफलकावरती केवळ आणि केवळ बनलेल्या त्या 8 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 8 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल सूरज सकपाळ. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू इथून पाहायला मिळाला, जो दिशाहीन आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स. 2 धावा अद्यापच्या त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहे. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. रन्स आलेला नाही आहेत. संघ सातत्याने झगडतोय. प्रत्येक क्षणाला संघर्ष इथे करावा लागतोय या खेळाडूंना. पुढचा बॉल बॅकफुट लावून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येणारा शॉट फाईन लेग रिजन मध्ये. आदेश बांद्रे सारख्या बॅटरला रोखलंय. 2 षटकामध्ये केवळ 2 धावा आणि तब्बल या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट ज्या गोलंदाजाने मिळवल्यात, तो अर्थात गोलंदाज सूरज सकपाळचा हा स्पेल संपला. 2 षटक 2 धावा त्याने मात्र खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. 9 ऑन दी बोर्ड आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 3ची धाव घेतली. फलंदाज बाद झाले ते 5. तीन षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आहे. हे जिथे मैदानाचं विहंगम दृश्य आपण पाहत आहोत. हे क्रीडांगण केवळ 4 दिवसामध्ये बनवण्यात आलं. आपण या गोष्टी इमॅजिनही करू शकत नाही की या मैदान ज्या वेळेला बनवलं गेलं त्यावेळेला या मैदानाचा जर का संपूर्ण भौगोलिक आराखडा तुम्ही पाहिला असता तर इथे क्रीडांगण बनू शकतं असं कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. एक अगदी विहंगम दृश्य तुम्ही या खेळपट्टीचं या मैदानाचं पाहत आहे या tenniscricket.in माध्यमातून. शेजारून जाणारा मुंबई गोवा द्रुतगती महामार्ग आणि त्याच्या अगदी लगत असणारे क्रीडांगण. गेल्या 4 रात्रीचा आपण आढावा घ्यायचा झाला. आजची 5वी रात्र आहे. निर्धाव षटक 4 आलेले आहेत. अर्धशतक 4 पाहायला मिळाले आहेत. खरं तर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 115 धावा बंडानं पाहायला मिळाल्या. सर्वाधिक धावा ज्या मात्र 93 बनवणारा बॅटर पाहायला मिळाला. 2 वेळेला 5 पाहायला मिळाला. अजिंक्य सकपाळ आणि दुष्यंत जाधव यांनी 5 कंप्लीट केलेलं आपण पाहिलंय. अनेक गोष्टी सातत्याने घडल्यात या स्पर्धे माध्यमातून. सूरज चव्हाण आलाय षटक क्रमांक 4 घेऊन. फ्रंट लाईन गोलंदाजांना सातत्याने इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. या टीम मध्ये प्रितेश खेळत असताना पाहायला मिळतोय. बॉबीला आपण पाहतो. या संघामध्ये संकेत घाडगे पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर स्वतः. अगदी त्याच वेळेला ओंकार शेलारला आपण पाहतो आहोत. सूरज चव्हाण. पुढचा बॉल आकाश कोळीसाठी खाली ठेवला होता बॉल. फुल लेनचा टाकण्याचा प्रयत्न. इथून मात्र स्क्वेअर कट आणि लेट कट करण्याच्या प्रयत्नात आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. या इनिंग मध्ये सर्वाधिक चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले आहेत. धावा बंटानं पाहायला मिळाल्या नाही. आता काही तास राहिले आहेत
जिथे मात्र विजेता संघमालकाला कोणत्या संघमालकाला कार मिळते, कोणता प्रेक्षक बाईक घेऊन जाणार आहे, स्कूटी घेऊन जाईल आणि कोणता. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंड विकेट, आणखीन धक्का. फलंदाज क्रमांक 6 बाद. आता मालिकाभराची बाईक कोणाला मिळणार आहे मला वाटतं अर्ध्यानं आता ठाऊकच झालंय. त्यामुळे या गोष्टी जास्तीच्या चर्चेचे विषय राहिलेल्या नाही आहेत. आता लकी कुपनची स्कूटी कोणाला मिळणार आहे, किंवा विजेता संघमालक कोणता राहील, आता याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत. होय, आणि स्कूटी घाटकोपरून आलेले आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्तीचे बाईक विक्रेते, एकमात्र अधिकृत या पोलादपूरचा गोड आवाज गणेशजी केसरकर. आवर्जून तुम्ही संपर्क साधू शकता. मला वाटतं काल आणि आज 2 दिवसामध्ये 1 डझन तरी गाड्या त्यांनी सेल केलेल्या असाव्यात, कारण ते पोलादपुरात आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये सूरज चव्हाण. पुढचा बॉल तेजस आला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. धावा आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. सातत्याने गोलंदाजी चांगल्या दर्जाची होतीये. मैदान मारलंय गोलंदाजांनी. 3 चेंडू अद्यापच्या स्वरूपाचे या 4थ्या षटकातील डॉट आलेले आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही आहे. एका क्षणाला असं वाटतंय बॅट आणि बॉल मध्ये सर्वाधिक मोठं वैर आहे की काय. पुढचा चेंडू यावेळेला खाली ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगलचा प्रयत्न, ती कंप्लीट होत असताना मला मिळते. एका पवारने मोठा कीर्तिमान रचलेला, दुसरा पवार नेक्स्ट मॅच मध्ये काय करणार याचीच उत्कंठा लागलेली आहे, कारण अजिंक्य पवार नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. SKMB टायगर्स रोहन कदम, चला लवकरात लवकर आपणही संपर्क साधा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. SKMB टायगर आणि त्याच्या अगेन जय हनुमान नगर वॉरियर्स. यावेळेचा बॉल हलक्यात ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉबी फेकी चांगली पाहायला मिळाली. थ्रोईंग आर्म्स पहा, शारीरिक फिटनेस चांगली आहे त्याची. कळंबोलीचं क्रिकेट गेले अनेक वर्ष सातत्याने खेळतोय. बॉक्स क्रिकेट असेल, खुल्या गटाचं क्रिकेट असेल, आणि त्यामुळे चर्चेतील हा खेळाडू राहिला आहे. प्रितेशला आपण पाहतो बाउंड्री लाईनवरती. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कळंबोली प्रीमियर लीग ही चर्चेचे विषय राहते, आणि त्यामध्ये हा खेळाडू सर्वाधिक महत्त्वाचा आहे. सिंगल आली आहे. 11 धावा धापलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये केवळ 2 आलेले आहेत. 1 विकेट देखील सूरज चव्हाणने प्राप्त केलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल शेवटचा चेंडू या षटकातील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटर बीट, विकेट कीपर बीट. पंचांचा इशारा हाय फाय. 22च्या धाव मिळतील त्याच्यात. आलाय चौकार. पहा, मी एक लक्ष वेधेन, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. आपल्या हायवेवरती जी काही हॉटेल्स आहेत, काही महत्त्वाची जी हॉटेल्स आहेत, काळकाई असेल, मातोश्री असेल, आणि काही हॉटेल्समधून संपर्क साधला जातोय की कोणत्या खेळाडूंना अजूनही जेवणाची, जर जेवायचे कोणी बाकी असेल तर आवर्जून जाऊन जेवून घ्या, कारण ही हॉटेल आता क्लोज होणार आहेत. त्यामुळे आवर्जून मी प्रत्येक खेळाडूचं लक्ष वेधेन. मोफत नाही आहे, तिथे तुम्हाला पे करायचं आहे, परंतु त्यांनी सांगितलं हॉटेल बंद होईल. खरं तर या हॉटेलचा उल्लेख केल्यानंतर आम्हाला PTPL गेले 4 पर्वामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंनी, प्रत्येक ऑफिशियलनी जेवण केलेलं आहे, मोरिया हॉटेल, आज या मोरिया हॉटेलची आम्हाला आठवण निश्चित होते. आदरणीय राजूजी जाधव साहेब कैलासवासी आज आपल्यामध्ये नाही आहेत, आणि त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहोत. महत्वाची बाब ही देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मोरिया हॉटेल. चला 25 मिनिटं, 25 मिनिटाचा अवधी देखील संपलाय. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 पाहायला मिळतंय. प्रतीक आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. प्रतीक सकपाल आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कमध्ये तो दाखल होत आहे.
प्रितेश अर्थात बॉबीला पाहिल्यानंतर मला राजची आठवण होते. एक दुखापतग्रस्त आहे तो खेळाडू, त्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला नाही. अजिंक्य पवारच्या संघामध्ये तो पाहायला मिळाला होता. उचली घेणारा बॉल, जास्तीची उचली पाहायला मिळाली आहे. हाईट पाहिली जाते आणि पंचांचा इशारा आला, हा व्हाईट बॉल. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाली. एक्स्ट्राचा बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यामुळे ही अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मंगेजी बेलोसे साहेब या द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की नेक्स्ट मॅचमध्ये करंजे गावाचे 2 सुपुत्र आमने सामने आहेत. त्यामुळे ओंकार गाडगे की राजा गाडगे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये अवांतर स्वरूपाची धाव आल्यानंतर 17 बनलेल्या पाहायला मिळतात. प्रतीक पुढचा बॉल, स्क्वेअर कट. उंची जास्त मिळाली होती बॉलला आणि उंचीसह चेडूला तितकासा उंच स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4 चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 21 बनलेल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती, धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांचाच बोलवाला पाहायला मिळाला. 6 फलंदाज बाद झालेत. आदेश आणि त्याच्या साथीला तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आदेश बांद्रे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तो 6व्या क्रमांकावरती आलेला पाहायला मिळाला आहे. 6व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीकला आपण पाहतो. या षटकामध्ये 6 धावा, खर्चिक षटक. अद्याप 4 षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाही. दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 3 आल्या. चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. पुढचा बॉल खोलातला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोचलाय. सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या 22 आहे. 22 ऑन दी बोर्ड आहेत. रन सातत्याने घेण्याच्या प्रयत्नात खेळाडू इथे मात्र अडचणीमध्ये आहेत. 22 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. लहानापासून मोठ्यांपर्यंत, थोरा मोठ्यांपर्यंत संदीपजी कदम सरांचे चाहते प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. पुढचा बॉल, हाई चेंडू उजव्या एसीच्या फारसा दुरून जाणारा, दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अक्षयजी निर्मल सरांना एक्सरसाइज करायला लावली आहे गोलंदाजाने. अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 23 आहे. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एका सामन्यामध्ये 115 धावाही बनताना पाहायला मिळाल्या. आणि ज्या संघाने 102 बनवल्या त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपण्यात आलाय. 7वा फलंदाज तेजस होतो इथे आउट. निलेश येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तो पाहायला मिळेल. एका मागोमाग एक फलंदाज केवळ हजेरी लावण्याचाच कार्यक्रम करतात. आयाराम गयाराम, मी निघालो तुम्ही येताना, असंच म्हणत मैदानात सोडत असताना पाहायला मिळाल्यात. फलंदाज केवळ बळीची टाई दिली आहे. प्रथमेश पवार देखील नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा होता. अखूट टप्प्याचा बॉल चेंडू करतोय. इथून मात्र आकाशाशी गप्पा, ठोकलाय षटकार. गोलंदाजाने चेंडू टाकला, फारसा शॉट. फलंदाज म्हणाला थँक्स अ लॉट. आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या या मॅच मधला पहिला षटकार. 27 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. 27 ऑन दी बोर्ड. क्वालिफाय केलेल्या संघांना, कर्णधारांना विनंती, आपण थोड्याच वेळामध्ये लॉट टाकणार आहोत. KNCC रायगड बॉर्डर पळशील टीम कॅप्टन, चला लवकरात लवकर हजीर व्हा. 27 आहेत. 29 बनलेले आहेत.
यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फटका बसतोय. 29 ऑन दी बोर्ड आहेत. झेल बनू शकलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. पाचवं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत 31. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी पुन्हा एकदा लक्ष भेदेन. चला मी विनंती करतोय KNCC रायगड बॉर्डर पळशील टीम कॅप्टन स्वर्गीय भानुदास मोहिते हनुमाननगर टीम कॅप्टन ड्रेस कोड्समध्ये असायला हवा. आई कुलस्वामिनी 11 देवळे टीम कॅप्टन. चला त्वरित या. अक्कलकोट ग्रुप करंजे टीम कॅप्टन आपण उपस्थित व्हा. या मॅच संपल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. चला टाइम संपलेला आहे. एक खेळाडू एक्स्ट्राचा आतमध्ये घ्या. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 32. 32 ऑन दी बोर्ड. 32 आहेत. मी लक्ष भेदन अभिजित जाधव टीम कॅप्टन KNCC रायगड बॉर्डर पळशील स्वर्गीय भानुदास मोहिते हनुमाननगर कल्पेश मोहिते हाजीर आहे. मी लक्ष भेदन आई कुलस्वामिनी 11 देवळे आपला कॅप्टन. चला त्वरित येऊ द्यात. मी लक्ष भेदतोय. आदेश तुडीलकर मी लक्ष भेदन आपण देखील या अक्कलकोट ग्रुप करंजे संदेश करणारे. चला त्वरित या. आजच्या दिवसासाठी कुपन काउंटर आपण बंद केलेलं आहे. उद्या ठीक सायंकाळी 4 वाजता चला कुपन काउंटर पुन्हा एकदा आपण चालू करतोय प्रेक्षकांच्या मागणीनुसार. चला प्रेक्षक वर्गाला विनंती आहे कोणाला कुपन हवे असतील तर आवर्जून भेट द्या. 32 ऑन दी बोर्ड आहे. स्टेज वरती या. कोणालाही कुपन हवे असेल तर मोफत स्वरूपामध्ये. ऑन साइडला केला उंच गेलाय लांब नाही. क्षेत्र अक्षर चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप झालाय आणि इथून मात्र घडलं तरी काय धावा येत असताना मला मिळतात ते एकंदरीत दोन धावा आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतो आहे डॉट बॉल. सातत्याने निर्धाव चेंडू येत असताना मला मिळाले. चला कॅप्टन असायला हवेत. साहीच्या साही कर्णधार इथे अवेलेबल असायला हवेत. लाईव्ह लॉट्स आपण करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. यावेळेचा बॉल इथून मात्र वेगाने टाकला होता जिथे धाव घेण्याच्या प्रयत्नात आणखीन धक्का लागलाय. फलंदाज क्रमांक 8 इथे मात्र बाद होत असताना निलेश बॅक टू द पॅव्हेलियन. संदेजी बेलोसे साहेब यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून राजेशदादा सकपाळ साहेब यांनाही आपण पाहतो. त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेजी बेलोसे साहेब यांना देखील आपण पाहतो. यस अंपायर इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आठ फलंदाज बाद झाले. चला इम्पॅक्ट कॅन्सल आहे. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील इथे करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. रोशननी भरधाव वेगाने गोलंदाजी तो करतोय. सातत्याने वेगाने गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. धाबा थांबवण्याचा प्रयत्न चांगला केलेला पाहायला मिळाला आहे. धावफलकावरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये बनलेले आहेत. त्या 34 ऑन दी बोर्ड.
पुढचा चेंडू यावेळेला लोड फुलटो होता, ऑन साईडला खेळला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं, लॉंग ऑन. प्रितेश वेगाने येतोय चेंडूवरती. शंकरजी केसरकर साहेब, सरपंच साहेब, आपले हार्दिक स्वागत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. DRS सिंगल तर आली आहे, दुसरी घेत असताना खेळाडूची अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. 8 फलंदाज बाद झाले आहेत, 2 विकेट आपल्या हातामध्ये आहेत. शर्तीचे प्रयत्न संघ करतोय. चला जास्तीचे एकत्रित येऊ नका. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. SKMB टायगर्स टीम कॅप्टन आलेला नाही आहे. चला लवकरात लवकर या. फलंदाज बाद. आदेश बांद्रे एक आशेचे किरण होता आणि संघाचा नेता इथे आउट होतोय. 9 विकेट गमावलेले आहेत. SKMB टायगर आणि जय हनुमान नगर वॉरियर्स दोन्ही टीम कॅप्टन चला लवकरात लवकर या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. यस अंपायर, इम्पॅक्ट आहे का आता तरी? इम्पॅक्ट आहे का सांगा, माहिती द्या. हो इम्पॅक्ट प्लेयर आहे. कोणाच्या जागेवरती आलाय ही माहिती द्या. गोलंदाजीसाठी कोण जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये? कोणता खेळाडू जाणार आहे? कोणाच्या जागी इम्पॅक्ट आहे? रोहितच्या जागी जाणार आहे. 9 फलंदाज बाद झालेत. शेवटची जोडी आहे. इम्पॅक्ट नाही आहे. सेकंड इनिंग मध्ये इम्पॅक्ट घेतला जाईल. चला 2 इम्पॅक्ट कॅन्सल झालेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑल आउट होणारा संघ पाहायला मिळतोय का? पुढचा चेंडू, हाही चेंडू वेगाने उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता रोशन. इथून मात्र ऑल आउट होत असताना संघ पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना GB वॉरियर्स धामण देवी संघ ऑल आउट झालाय. स्कोर कार्ड वरती रन्स बनलेले आहेत. त्या एकंदरीत 35-36 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. या करतोय आपण टॉस. GB वॉरियर्स धामण देवी आणि त्याच्या जिथे SKMB टायगर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ जय हनुमान नगर वॉरियर्स. टॉस केला जातोय. सूरज या. 2 संघांच्या दरम्यान एका बाजूला संघ आहे SKMB, तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे श्री हनुमाननगर पोलादपूर. हनुमाननगर पोलादपूर आणि SKMB या 2 संघांच्या दरम्यान टॉस होतोय. सन्माननीय सिद्धेश शेठ यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस केला जातोय सिद्धेश शेठ यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय SKMB या संघाने. निर्णय काय असेल? बॉलिंग करायचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखणार समोरील संघाला? समोर चांगले बॅट्समन आहेत, तर आम्ही जास्तीत जास्त कमी रन्सनी थांबवायला बघू. की समोर एक चांगला संघ आहे, तगडा संघ आहे, त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अजिंक्य टॉस पराभूत झालेत. समोर एक चांगला संघ आपल्या समोर आहे. किती धावांचं टार्गेट द्याल या संघाला? आम्ही 70 प्लस करण्याचा प्रयत्न करू. 70 प्लस. असा कुठला बॅट्समन आहे अजिंक्य ज्याच्यावरती तुमचा संपूर्ण विश्वास आहे की तुम्ही 70 धावा बनवणार? आहेत बॅट्समन पार्टी, पण मीच प्रयत्न करेन मारण्याचा. बॅट्समन आहेत पण मी स्वतःच प्रयत्न करेल असं अजिंक्यने सांगितले. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि अजिंक्यने स्वतःवरती विश्वास दाखलाय की मी स्वतःच ते प्रयत्न करणार आहे.
70+ धावा बनवण्याचा विश्वास दाखवला स्वतःवरती अजिंक्यने. या स्पर्धेमध्ये पहिला संघ ऑल आउट झालाय JB वॉरियर्स. सलामीचे सलामीवर पाठवा श्री रामवर्धनी कापडे. आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल या आपण आवाज ऐकणार आहोत. तुम्हा आणि आम्हा सर्वांचे लाडके समालोचक द व्हॉइस ऑफ पोलादपूर गणेशजी केसरकर सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद जयजी भोसले सर. आजचा स्पर्धेचा 5वा दिवस आणि जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये आणि ज्यांच्याकडे संपूर्ण स्पर्धेचं लक्ष लागलंय असे या स्पर्धेमध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये संघ भेटलेत. पहिला संघ होता स्वर्गीय भानुदास मोहिते हा संघ. दुसरा संघ KNCC रायगड बॉर्डर्स पलचिल. तिसरा संघ आई कुलस्वामिनी देवळे. चौथा संघ अक्कलकोट ग्रुप करंजे. आणि आता चालू सामन्यातील कुठला संघ जाईल हा 5वा संघ असेल. आणि शेवटची मॅच आजच्या दिवसात SKMB वॉरियर्स SKMB टायगर्स वसे जय हनुमान नगर वॉरियर्स पोलादपूर. SKMB या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. तर जय हनुमान नगर वॉरियर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मैदानामध्ये सलामीचे सलामीवीर दाखल झालेत. दोन्ही सलामीवीर आहेत. एका बाजूला ओमकार आणि त्याच्या साथीला संकेत. एक कापड्याचा खेळाडू आहे, एक करंजेचा खेळाडू आहे. करंजे म्हटलं ना तर लंगोटी मित्रमंडळ करंजे हे नाव समोर येते. खरोखरच लंगोटी मित्रमंडळ करंजे संदेश करणारे सांगितलं की जरी कॅच सुटल्या ना तरी मॅच आम्ही सोडणार नव्हतो. खरोखरच हा त्यांनी दाखवलेला आपल्या संपूर्ण संघावरती विश्वास आज संपूर्ण करंजेकर असतील, कापडेकर असतील, पलचिलकर सुद्धा हे संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असतात. देवळेकर सुद्धा इथं उपस्थित आहेत. म्हणजे पोलादपूर तालुक्यातील 84 गावं आहेत आणि प्रत्येक गावात एक एक नागरिक किंवा बरेचशी गावं इथं उपस्थित झालेत. कोतवालकर आत्ताच येऊन गेले. जाऊया मैदानामध्ये. स्ट्राईकला आहे संकेत घाडगे आणि नॉन स्ट्राईकला ओमकार शेलार. गोलंदाजी मारुती गोलंदाज आदेश. JB वॉरियर्स तुमचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. JB वॉरियर्स पंचाने सिग्नल दिला ग्रीन. चेंडू घेऊन गोलंदाज आदेश सज्ज झालाय. समोर संकेत घाडगे लेफ्ट हँड बॅट्समन गांधी. चांगला चेंडू. पहिला चेंडू डॉट आलाय. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवस ज्याच्या नावावरती राहिला ना तो सुजित वाघमारे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः प्रयत्न करतो. 2 चेंडू डॉट आलेत. संकेत घाडगे बॅटिंग करत असताना चाचपटत खेळतोय की काय अशी प्रश्नचिन्ह. करंजेकर जास्तीचे ते उपस्थित आहेत कारण याच्या अगोदरची मॅच झाली ते लंगोटी मित्रमंडळ करंजे संघातील बरेचसे खेळाडू होते. अक्कलकोट ग्रुप. त्यानंतर आता संकेत घाडगे आणि नेक्स्ट मॅचमध्ये एका बाजूला एका टीममध्ये ओमकार घाडगे असेल SKMB, तर दुसऱ्या अजय हनुमानमध्ये राजा घाडगे असेल. ही मॅच सुद्धा पाहायला भेटेल. अरविंद तुडीलकर, आदेश तुडीलकर हे 2 बंधू सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळले होते. ही मॅच आपण पाहिली. आजच्या दिवसामध्ये बरंचसं काही सन्मान्य विकास शेठ गोगाले साहेब यांची उपस्थिती आज लाभली. एक चिकी सिंगल. फेकी खराब होती परंतु धाव घेतली नाही ओमकारने आणि संकेतने. शांत आणि संयमी दोन्ही खेळाडूने घाटकोपर विभागातील आहेत आणि सातत्याने सराव एकत्रित करतात. ओमकार शेलार आणि त्याच्या साथीला संकेत घाडगे. धावफलकावरती 1 धाव.
तिसऱ्या पंचांची मागणी केली. ओके. तिसरे पंच आमचे प्रदीपजी शिंदे यांनी ओके सांगितलं. धावपल करते 10 आहे सुजित, एकच धाव. जाऊया मैदानामध्ये. ओमकार शिलार आहे स्ट्राईक वरती, एक धाव धावपल करती. आदेश आहे पहिले 2 चेंडू डॉट आले, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. त्याचा फायनलचा दिवस 8:30 वाजता. लकी ड्रॉ कुपनचे बक्षीस कोण असणार 50 विजेते याच्याकडे सर्वांचं लक्ष. चांगला चेंडू, डॉट चेंडू आलाय बघा, चांगली गोलंदाजी करतोय. आदेशचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू हाताळलेत फक्त आणि फक्त ना, एकच धाव खर्च केले. ओमकार शेलार आणि संकेत गाडगेला थांबवलंय आदेशने. काय गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर हाताळत असताना चेंडू मागे निघून चालला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. धक्का क्रमांक पहिला बसलाय कापडे संघाला. संघाचा संघनायक ओमकार शेलार बाद. छत्तीसचा पाठलाग करत असताना पहिला धक्का बसलाय आणि एक धाव धावपालक्यावरती. पॉवर प्लेची पहिली ओव्हर हाताळत असताना आदेशने केलेली गोलंदाजी. नवीन बॅटर मैदानामध्ये बॉबी आलेत. कोणवी संघाचे खेळाडू आज मात्र कापडे संघामधून त्यांची वर्णी लागल्यानंतर बॉबीवरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने. संकेत गाडगे नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्क वरती आदेशला आपण पाहतोय. बॉबी सज्ज झालाय. पंच केलाय, गॅप शोधलाय, जागा बनवले, चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. धावा मिळतील या. 4 चौकार. धावफलकावरती 4 धावा ऍड केल्या जातील. टोटल धावफलकाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकार धावा आहेत त्या 5. एक गडी बाद 5. जुनी 31 धावा बनवायची. पहिली ओव्हर आहे ना, हे JB वॉरियर्स या संघाच्या बाजूने राहिली. कारण पहिली ओव्हर आता असताना पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर एक धाव. चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती विकेट गेली आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. बॉबीच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. गॅप शोधली होती, जागा बनवली आणि बॉबी शांत बसला नाही, चौकार ठोकला. धावपल करते. धावा आहेत त्या 5. गोलंदाजी मार्कवरती निलेश. संकेत आहे पहिल्या ओव्हरमध्ये ज्याची बॅट शांत राहिली. संकेत गांधी मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो. ॲडव्होकेट किरणजी देशमुख सर यांचंही ते आगमन झाले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करत आहोत. निलेश आहेत सडपातल असे निलेश गोलंदाजी मारत होते, आपण त्यांना पाहत आहोत. समोर संकेत गाडगे आहे, एक ताकदवान खेळाडू, मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो. गोलंदाज सज्ज होत आहे. समोर संकेतला पाहतोय आपण. टायमर ऑन आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. JB वॉरियर्स, प्रणय कदम आणि संपूर्ण टीम. वेळेला बंधन आहे, वेळेचं महत्व असू द्या. गोलंदाज सज्ज झालाय. समोर संकेत गाडगे, लेफ्ट हँड बॅट्समन. वेगाने चेंडू हाताळला. संकेतला हा चेंडू काही समजला नाही. डॉट चेंडू येतोय. जर असे डॉट चेंडू आले ना तर
ही कमी स्कोरची मॅच सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत जायला वेळ लागणार नाही आहे. आतापर्यंत धावपल करते धाव आहेत त्या फक्त आणि फक्त 5. पुन्हा निलेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग होती. निलेश सजलाय रोशन चेंडूवरती जात आहेत. एक धाव पूर्ण होते. एकीपेक्षा जास्तीचं काही नाही. JB वॉरियर्स संघाला सुद्धा माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे आणि श्रीराम वर्धन कापडे संघाला सुद्धा माहिती आहे ही मॅच त्यांच्यासाठी महत्वाची आहे. दोन्ही संघांसाठी नाही मॅच महत्वाची आहे का जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमधील 5वा संघ असेल. 4 संघ तर दाखल झालेत. 4 संघांना इथून पराभूत व्हावं लागलं. 6व्या पर्वासाठी त्यांनाही वाट पाहावी लागेल. 84 गावं आणि 84 गावामधून 24 संघ सज्ज झाले होते. PTPL पर्व 5वं सिद्धेश शेठ युवा मंच सन्माननीय सिद्धेश शेठ यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा संदीप कदम सर आणि सिद्धेश शेठ याची यही चर्चा असेल की येणाऱ्या 6व्या पर्वाकडे कशी वाटचाल असेल. चर्चा करतायत दोन्ही आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलेले सिद्धेशजी शेठ आणि संदीपजी कदम सर. फक्त दिशा दिली, फक्त सन्मान केला. चेंडूचा एकच धाव. बघा एकेरी दुहेरीने धावसंख्या हलता ठेवण्याचं काम करतायत परंतु आतापर्यंत जो संकेत गाडगे मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो ना त्याची बॅट मात्र शांत राहिले. JB वॉरियरच्या दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत संकेतला शांत ठेवण्याचं काम केलं. निलेशचं तेवढंच कौतुक करावं लागेल. पहिला गोलंदाज होता आदेश, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. पुन्हा निलेश सज्ज झालाय. समोर संकेत आहे. धाव पलकार धावा आहेत त्या 7 धावा. चेंडू हवेमध्ये, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, धक्का क्रमांक दुसरा बसलाय. संकेत घाडगे बाद. चौथ्या क्रमांकावर गौरव विरामने रानवडीचा खेळाडू मैदानात दाखल होतोय. 2 महत्वाचे गडी माघारी गेलेत. इथून पुढे JB वॉरियर्स या स्पर्धेमध्ये पकड ठेवणार का? 2 धक्के दिलेत. संकेत सुरुवातीपासून चाचपटत खेळत होता, त्यालाही माघारी पाठवलंय. बॉबी आणि आता गौरव या दोघांच्या खांद्यावरती संपूर्ण श्रीरामवर्धन कापडे संघाची जबाबदारी आहे. असं कुठेतरी हेही वाटलं होतं की संकेत आणि ओमकार शेलार हे दोन्ही असे बॅट्समन आहेत की मॅच लवकर फिनिश करतील परंतु तसं नाही झालं मित्रांनो. कारण क्रिकेटचा खेळ आहे आणि कधी कुठे मॅच फिरेल नाही कोणी सांगता येणार नाही. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं 7 झेल सोडले होते, तिथून सुद्धा अक्कलकोट ग्रुपने सामना सोडला नव्हता. एकच धाव. बॉबी आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. बॉबी कोंडवी संघाचा खेळाडू, सातत्याने क्रिकेट. आजच्या दिवसामध्ये कोंडवी चषकाची सुद्धा अनाउन्समेंट झाली. सन्माननीय परागदादा दरेकर आणि नागेशजी दरेकर साहेब यांच्या वतीने येणारं पर्व असेल दुसरं आणि एक मोठी स्पर्धा पोलादपूर वासियांसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटीला येईल. समोर बॉबी आहे. गोलंदाजी मारत होते निलेश. शेवटचा चेंडू घेऊन चांगला चेंडू. खरोखरच कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेची 2 ओव्हर हाताळल्या आणि पॉवरफुल गोलंदाजी झाले. JB वॉरियर्स या संघाकडून धावपल करते. धावा आहेत त्या 8, गडी बाद झाले 2. 36चा पाठलाग करायचा आहे. धावपल करते. धावा आहेत त्या 8. अजूनही 28 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. 24 चेंडू 28 धावांची गरज. श्रीरामवर्धन कापडे संघ. पण पहिला गोलंदाज आदेश याने धावा खर्च केल्या 6. दुसरा गोलंदाज निलेश. पहिल्या गोलंदाजाने 5 धावा खर्च केल्या, त्यात दुसऱ्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 3. टोटल 8 धावा धावपलकावरती.
दोन्ही गोलंदाजाने एक एक गडी माघारी पाठवलाय. सलामीचे सलामीवीर स्वप्नीलजी चोरगे साहेब, तुमच्या काळामध्ये जर अशा बाईक्स असत्या तर आज स्वप्नील चोरगे रायगडच्या टीम मध्ये आपण त्यांनाही पाहिलं असतं. मार्गच वेगळा झाला असता आयुष्याचा. बरोबर ना स्वप्नील सर? गोलंदाजी मार्गवरती आदेश, ज्यांनी पहिली ओव्हर हाताळली होती. बाबे आलेत दाबेकर, खूप लांबून वरचा प्रवास करून केवनाळ्या गावातून इथे दाखल झालेत. कारण राजा घाडगेचे जिवलग मित्र आहेत आणि राजा घाडगेचे सुद्धा बरेचसे मित्र या पोलादपूर तालुक्यात. ज्या वेळी राजा घाडगे बॅटिंगसाठी मैदानावर येतो ना, बऱ्याचशा लांबवरून त्याची बॅटिंग पाहण्यासाठी येतात. मग कितीही रात्र होऊ दे, आम्ही मैदानामध्ये जाणार. चेंडू डॉट आलाय. मॅच मात्र आता जर विचार केला तर आतापर्यंत JB वॉरियरच्या गोलंदाजाने ना ह्या मॅच वरती पकड ठेवले. जणू काय ह्या खेळपट्टीला आपल्या प्रेमात पाडून घेतात की काय अशी गोलंदाजी. पंच केलं, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एकच धाव, एकीपेक्षा ना जास्तीचं काही नाही इकडे. एक आणि एकच धाव. एका धावेने संघ पुढे सरसवतोय. परंतु जर आतापर्यंत विचार केला ना सुजित, तर मोठा फटका फक्त एक चौकार आलाय बॉबीचा. त्यानंतरची धावपळकेची जर आपण पाहिलं ना 1-2 या अंकानेच पुढे चाललाय. धावपळकर धावा आहेत त्या 9. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना 9 धावा. लो स्कोरिंग मॅच होती, परंतु मॅच मात्र लांबणीवरती गेले की काय. कापडेकर मात्र आता पूर्णपणे शांत बसलेत. हॅलो, 22 चेंडू 27 धावांची गरज. 22 बॉल मध्ये 27 धावा बनवायचे. बॉबी छोटा पॅकेट आहे, परंतु धमाका काही अजून केला नाहीये त्याने. इथे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट केला. काय सेलिब्रेशन करताय, काय डायरेक्ट हिट केला असेल. मला वाटतं ज्याने डायरेक्ट हिट केले ना, तो रोज सकाळी उठून आंब्याच्या झाडाला प्रॅक्टिस करण्याला जात असेल की काय. प्रणय कदम ने डायरेक्ट हिट केलंय. गौरव माघारी चाललाय. संघ मात्र आता अडचणीत सापडलाय. तो श्रीराम वर्धानी कापडे संघ साध्याच कठीण होऊन बसलंय आणि अवघड तर होऊनच बसलंय. डोई जड होतय की काय. रुपेशजी सकपाळ आणि मॅनेजर विजयजी तळेकर नक्कीच आता चिंतेत असतील. डी मोरे साहेबांचं सुद्धा लक्ष काही लागत नाही की मॅचचं होतंय की काय. 40+ आनंद घेतला होता आणि ज्या वेळी 40+ची मॅच असेल ना, कॉमेंटेटर फिक्स आणि मॅच सुद्धा फिक्स. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत सुतार आलेत. सरईचे गावचे खेळाडू आहेत. संकेत सुतार मैदानामध्ये आलेत. गोलंदाजी मार्गवरती आदेश आहेत. 3 धक्के बसलेत, 3 हादरे बसलेत. इथून पुढे डाव सावरावा लागेल संकेत आणि बॉबीला. गोलंदाज सज्ज झालाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि ज्या पावली संकेत गेला ना, तोही माघारी आलाय. झेलबाद झालाय. सेलिब्रेशन केलं जातंय. आदेश काय गोलंदाजी करतोय. संकेत सुतार सुद्धा माघारी गेलाय. धक्का क्रमांक बसलाय. 4 गडी माघारी गेलेत, परंतु बॉबी अजून मैदानामध्ये आहे. बॉबीकडे ती क्षमता आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू 27 धावांची गरज. 20 बॉल मध्ये 27 धावांची अजूनही गरज आहे कापडे संघाला जिंकण्यासाठी. ह्या धावा इथून पुढे सुद्धा कापडे संघ बनवू शकतो. त्याच्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागेल, पार्टनरशिप बीट करावे लागेल.
परंतु जे बी वॉरियर्स हा संघ जी गोलंदाजी करतोय ना, तर आत्तापर्यंत गोलंदाजाने बॅटरला जास्तीचं काल मैदानावरती थांबवलं नाही आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. रोशन आलेत. रोशन आणि बॉबी. आता ह्या दोघांना संघाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. एखाद दुसरा मोठा फटका करावे लागेल. हात खोळावे लागतील. पुन्हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बाल बचावले ते रोशन. 9 धावा धावफलकावरती. पंचांकडे अपील करतायत. दोन्ही पंच कुठली दाद देणार नाहीयेत. एकच धाव खर्च केले. काय गोलंदाजी केली असेल आदेशने. पहिली ओव्हर हाताळताना धावा खर्च केल्या 5, दुसऱ्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 3, तिसरा गोलंदाज आदेशने धावा खर्च केले 1. आणि कॉमेंट्री मध्ये बदल करण्यात येईल. कॉमेंट्री कक्षामध्ये आवाज येईल आपल्याला बाळा पवार सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद गणेशजी केसरकर यांचा आवाज तुम्ही 3 षटकामध्ये ऐकला. आता 3 षटकं संपले. धावा धावफलकावरती झाल्या त्या रामवर्धनी कापडे या संघाच्या. 9 धावा येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायच्या त्या 27 धावा, म्हणजे 9ची सरासरी गाठायची. रामवर्धनी फायटर बुद्रुक या टीमला आघाडी. आपण पाहिलं तर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, बॉबी मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या जोडीला रोशनला आपण पाहतोय. 4 खेळाडू बाद झालेत. 3 षटकं संपलेत. अजून आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हरमध्ये बनवायच्या त्या 27. गोलंदाजी चांगली राहिली या ठिकाणी जर पाहिलं तर जीबी वॉरियर्स धामणदेवी संघाची. आणि आता या अडचणीत मात्र सापडलाय, परंतु त्यातून बाहेर येऊ शकतो. क्षमता आहे त्यांच्याकडे. बॉबीकडे क्षमता आहे. कोंडवी गावचा खेळाडू आहे, परंतु सातत्याने त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निलेश पवारला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालाय. जीबी वॉरियर्स संघाचा निलेश पवार गोलंदाजीसाठी. पहिल्या दिवसा आपण पाहिलं तर पहिल्या लीग फॉर्मॅटमध्ये 2 मॅचमध्ये निलेश पवार इकॉनॉमिकल राहिला होता, परंतु आता जर पाहिलं तर या मॅचमध्ये त्याला आपला दमखम दाखवा लागेल. पहिल्या षटक हाताळताना निलेश पवारने केवळ 3 धावा दिल्या होत्या आणि इकॉनॉमिकल तो राहिला होता. आता 18 बॉलमध्ये 27 करायच्यात, म्हणजे 9ची सरासरी बॉबीला राखायची. या मॅचमध्ये जिंकायचे तर त्याला बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल. हा बॉल मागे खेळायचा प्रयत्न वेगानं टाकला. भन्नाट वेग पाहायला मिळाला विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आलाय निर्धाव स्वरूपाचा. बॉबीला आपण पाहतोय जो संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. कित्येक मॅचेस, कित्येक सामने त्याने जिंकलेत, कित्येक सामने आपल्या टीमला जिंकून दिले. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉबी आपल्याला पाहायला मिळतोय. धावांसाठी धावाधाव चालू आहे, संघर्ष चालू आहे आणि धावांसाठी नक्कीच धावाधाव करावे लागेल. पुढचा बॉल निलेश पवार. हा टाकलेला बॉल मिड विकेटला खेळ आहे. कार्पेटच्या सहाय्यानं क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. आदेश बांद्रे चेंडूवरती वेगानं. तेजस पोहोचलाय. चेंडूची फेकी होईल. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी वेगानं पूर्ण केल्यात. तेजस अगदी तिकडे आले वेगानं आणि धावा 2 पळून पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली. 11 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर 16 बॉल बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 25ची धाव आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे. दोन्ही टीम चांगला
मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमकडून चांगला संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चला टाइम लिमिट, टाइम सेट केला त्या वेळेमध्ये तुमची षटकं झाली पाहिजे, अन्यथा तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यावा लागेल. पुढचा बॉल निलेश पवारचा बॉबीसाठी. हा बॉल हलक्या हाताने प्लेस केलाय. फायनलच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. एक धाव तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. आकाश कोळी चेंडूवरती वेगाने गेलेत. तिकडे एक धाव त्यांना मिळाली आहे आणि एकेरीच्या धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 15 बॉल बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 24ची आवश्यकता आहे. 15 चेंडू 24 धावांची आवश्यकता. सामना फसलाय. सामन्यामधून जर पाहिलं तर दोन्ही टीम झुंज देत आहेत. गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु फलंदाजी जर पाहिलं तर पहिल्या आघाडीच्या बॅट्समननी फलंदाजी केली नाही. बॅटर लवकर बाद झाले. ओमकार शेलाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, तो लवकर बाद झाला, परंतु नंतर संकेत गाडगे देखील काही करू शकला नाही. आता बॉबीला हिरो बनायचंय, तर या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल. हो, बॉबी आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल, हा बॉल आलाय. हा तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. रोशनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. तिकडे तेजस होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. आता कुठेतरी संतुष्ट वाटते. रामवर्धनी, फायटर, गापडे बुद्रुक डगआउटमध्ये आता कुठेतरी वातावरण चांगलं झालं. असं एकच फाईट वातावरण टाईट या खेळाडूने केले. रोशनला पण पाहतो, षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचल्या. हा बॉल पुढे टाकलेला गॅपमध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक सिंगल. एका धाब्यावरती समाधान मानावं लागते. आता एकेरी धाबीने संघाची धावसंख्या पुढे गेली. 19 धाबा धाव फलकावरती आहेत. 19 धावा झाल्या धाव फलकावरती. जीबी वॉरियर्स विरुद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये सामना पाहतो. रामवर्धनी फायटर्स, कापडे बुद्रुक, दोन बलाढ्य संघ, दोनही मातबर संघ आणि मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल आडव्या बॅटनं कार्पेटच्या साह्याने खेळलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. एक धाव तर कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. तेजस पुन्हा एकदा चेंडूवरती वेगाने गेलाय आणि तिकडं एक सिंगल कंप्लीट केली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 36चा पाठलाग करायचा. 20 झाल्यात. 4 षटकं संपलेत. आता येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 16ची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे. बबलीला आपण पाहतोय खेळपट्टीसाठी. बबलीने देखील मेहनत घेतली, तो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जयजी भोसले सर यांचे भाचे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील आम्ही हार्दिकाचं स्वागत करतोय. खास पनवेलला मुंबईवरून या ठिकाणी दाखल झालेत. 12 चेंडू आणि 16ची आवश्यकता. पुढचा सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे. एसकेएमबी टायगर्स विरुद्ध जे हनुमाननगर वॉरियर्स या दोन बलाढ्य संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मंगेश बेलोशे, विनायदी दीक्षित यांचा संघ, तर एका बाजूला प्रथमेश पवार, साहिल जाधव आणि अभिषेक जांभळेकर अबू यांचा संघ. ही फाईट पुढची मॅच असणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा पुढच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल. एका बाजूला अजिंक्य पवार, एका बाजूला शुभम उतेकर अशी मॅच. राजा घाडगे एका बाजूला आहे, तर एका बाजूला आपण पाहतो या टीममध्ये अगदी चांगले खेळाडू एसकेएमबी टायगर या टीममध्ये दुशांत जाधवला देखील तुम्ही पाहणार आहात. ओमकार गाडगे पोलादपूरचा मास्टर माइंड त्या टीममध्ये खेळतोय. राजा घाडगे विरुद्ध ओमकार गाडगे, एकाच गावातील 2 खेळाडू आहेत. चला यावर नंतर जीबी वॉरियर्स आपल्याला 38 सर्कलमध्ये खेळाडू घ्यायचा आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ आधार स्तंभ भालचंद्र उतेकर साहेब, संतोष उतेकर साहेब, स्वप्नील उतेकर साहेब. चला आतमध्ये हे षटक, हा 5 षटक संपल्यानंतर 38 सर्कलमध्ये खेळाडू घ्यावा लागेल. 5 ओव्हर झाल्यानंतर रोशन उतेकर साहेब यांचे देखील आगमन. हा बॉल इथे बॅटची कडा घेतली. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एक मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल तिथून. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र पुढे गेली 21 धावा धाव फलकावरती. 15ची अजूनही आवश्यकता. 11 बॉल आणि 15 धावा आपण पाहतो. एसकेएमबी टायगर्स यानंतर खेळणार आहे. जे हनुमान नगर वॉरियर्स हा संघ देखील पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहे. जीबी वॉरियर्स, दामनदेवी आणि रामवर्धनी फायटर, कापडे बुद्रुक. ही लढत हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तेजसला पाहतोय.
तेजसने देखील आता या षटकामध्ये सुरुवात केली आहे. एक सिंगल मिळाली आहे. बॉबी आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश शिंदे आणि रोशन कदमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हा बराचसा बाहेर दबाव आणि दबाव पाहायला मिळते गोलंदाजावरती. वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पुढे जाते 22 धावा धाव फलकावरती. अजूनही 14ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते 11. 11 बॉल 14. सामना संपलेला नाहीये. दोन्ही टीम सांगतायत आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. PTPLचा थरार पर्व 5व्या मध्ये पाहायला मिळतोय. सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब पुरस्कृत असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2026. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आजच्या या दिवसामध्ये आज देखील पाहायला मिळते. 2:36 झाले तरी प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला झालेली पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल. हा बॉल बॅट फिरवले. कटरचा वापर पाहायला मिळाला. तिकडे मात्र जर पाहिलं तर डॉट बॉल डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये इथून करायचे आहेत 14 धावा. 10 चेंडू 14ची आवश्यकता. मॅच अजूनही पाहिलं तर अटीतटीची पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा. मॅच रंगात आली आहे. मॅच ढंगात आली आहे असंच म्हणावं लागेल. दोन्ही टीम सामना सोडायला तयार नाही आहे. 10 बॉलचा खेळ बाकी अजूनही आणि 14ची आवश्यकता. एक डॉट बॉल महत्वाचा. एक विकेट महत्वाची. एक धाव महत्वाची आहे. रामवर्धनी फायटर कापडे बुद्रुक टीमला देखील सामना अजूनही संपलेला नाही आहे. दोन्ही टीम झुंज देत आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. 10 बॉल 14ची आवश्यकता. हा बॉल या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली. झेल टिपला. फलंदाज आणखीन एक बाद. थँक्यू. चला 9 बॉल आणि 14ची आवश्यकता. विकेट आली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सकपाळ आलाय. प्रतीक सकपाळ हे 2 बंधू देखील आपण तालुक्यामध्ये पाहतो. आज पाहतोय आपण ऋतिक सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली बॅटिंग त्याची देखील पाहायला मिळाली. ऑलराऊंडर भूमिका त्याने नेहमीच अदा केली आहे आपल्या टीमसाठी. रामवर्धनी फायटर कापडे बुद्रुक या टीमसाठी आणि त्याच टीममध्ये तो खेळतोय. 9 बॉल. या बॉलवरती जर पाहिलं तर इकडे सिंगल नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगानं पोहोचतोय. एक सिंगल तिथून मिळेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते 23 या आकड्यावरती. अजूनही 13ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 8. 8 बॉल 13. हे समीकरण पार करायचं आहे. रामवर्धनी फायटर बुद्रुक या टीमला दोनही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. प्रितेश शिंदे बॉबीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक चौकार आला. एकेरी दुहेरी धावांवरती त्याने भर दिलाय. सामन्यामध्ये तो घेऊन आलाय आणि नेहमी त्याने अशी अदा त्याने पुरी केली आहे संघासाठी. ज्या ज्या संघामध्ये तो खेळतो 8 बॉलमध्ये 13. GB वॉरियर्स धामणदेवी संघ आपण पाहतोय सामना सोडणार नाहीये. रामवर्धनी फायटर कापडे बुद्रुक हा संघ देखील सामना सोडणार नाहीये. कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळते. चेंडू फळीचं युद्ध चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. PTPL पर्व 5व सुपर डुपर हिट स्पर्धा. 8 बॉल 13ची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न झाला. हा बॉल जर पाहिला तर बराचसा बाहेर निघाला. इथं पहा धावांची आवश्यकता. धावा वाचवायच्या होत्या त्या धावा बहाल केल्यात. धाव या ठिकाणी चेक केलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. 1 धाव तर पूर्ण झाली आहे परंतु आता वाईट बॉल चेक केला जाईल. आज विकास शेठ गोगावले साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. गजानन कासार साहेब उद्योजक हे देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. गजानन एंटरप्राइजेसचे सर्वा योग्य बॉल आहे आणि 22चे एक सिंगल पंच कळवत आहेत. 24 धावा धावफलकावरती येणारे 12ची आवश्यकता. 7 बॉल 12. डी मोरे साहेबांना आपण पाहतोय व्यासपीठावरती आणि आपण पाहिलं तर भरत शेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणं जे मात्र दिली जाणार आहेत आणि ते उपक्रम त्यांनी हाती घेतला. त्याची बुकिंग देखील आपल्यापर्यंत लवकरच होईल. 7 बॉल 12ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 12 हे समीकरण. मॅच आजच्या दिवसामध्ये सर्वच रंगल्यात. सामना रंगलेत. सामने या स्पर्धेमध्ये सुपर 12चे रंगलेत. 7 बॉल 12ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 12 हे समीकरण आहे. प्रतीक सकपाळ इथं मात्र बॅटची कडा मागे जातो. चेंडू विकेट कीपरकडे. चांगली विकेट कीपिंग संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. आता सामना 6 बॉल 12 धावांवरती आलाय. 6 चेंडू 12ची आवश्यकता. चला एक प्लेअर मैदानात 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा. जीबी वॉरियर्स धामणदेवी. आदेश बांद्रे एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यायचा आहे कारण वेळ जास्तीचा खर्च केलाय. किरण देसाई ठाणे पोलीसचे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. लंगोटी मित्रमंडळचे आधारस्तंभ किरण देसाई साहेब ठाणे पोलीस आपलं देखील हार्दिक स्वागत. साहेब या आपण व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला गाड्या प्रवेशद्वारावरती कृपया तिकडे लावू नका. ओमकार आपण तिकडे आहात तेवढं लक्ष द्या. 6 बॉल 12ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल आणि 12ची आवश्यकता. 6 चेंडू 12ची आवश्यकता. आमच्या गुणलेखन कक्षामध्ये सुजित वाघमारेला पाहतोय. चांगली बॅटिंग क्लासिकल बॅटिंग आज देखील त्याची पाहायला मिळाली आहे. 93 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या याच्या दिवसामध्ये आणि सर्वाधिक एका मॅचमध्ये 93 धावांची खेळी. विस्फोटक खेळी. आज कोतवालकरांना देखील खुश केलं आणि पोलादपूर तालुक्याला देखील खुश केलं अशी बॅटिंग. परंतु आता मैदानामध्ये 6 बॉल 12ची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती बिग विकेट मोठी विकेट आणि पहिल्याच बॉलवरती मिळते एक सफलता आणि फलंदाज बॉबी बाद. बॉबी बाद झालाय. बॉबी संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून 10 धावा आल्या. पहिल्याच बॉलवरती साहिलला विकेट गेली. आता 5 बॉल 12ची आवश्यकता. 36 सपाटला करायचा होता. कमी धावसंख्येमध्ये आपण ही लढत पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवशी आपण दुसरी रात्र पाहिली त्यावेळेला शेवटचा सामना देखील असाच रंगला होता. 38 मध्ये फाईट देत होता साखरचा संघ आणि साखरचे गोलंदाज. परंतु आता देखील जीबी वॉरियर्सचे गोलंदाज फाईट देत आहेत. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. सूरज मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या त्याचा दाखल झालाय. येणारे 5 बॉल 12ची आवश्यकता. प्रतीक सकपाळ देखील आपण पाहिलं. प्रतीक सकपाळ मैदानाच्या आतमध्ये 1 धावेवरती तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. गोलंदाजीसाठी आपण साहिलला पाहतोय. साहिल जी मात्र गोलंदाजी करतोय. आता पाहूया पुढचे 5 बॉल. चला वेळ घेऊ नका. चला घाई करा. बराचसा विलंब या मॅचला झालाय. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय सूरज. बॉलिंग तर सूरजने चांगली केली परंतु आता 5 बॉल मध्ये 12 बनवायचे आहेत. एक मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये रामवर्धनी फायटर बुद्रुक. हा बॉल समोर आलाय. गॅप मोठा आहे. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल आणि एका धावेवरती समाधान. या ठिकाणी आमचे पंच यांच्यावरती डायरेक्ट हिट केलाय. गणेशजी बाविस्कर. जीबी वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि जीबी म्हणजेच गणेश बाविस्कर यांच्यावरती हिट झालाय. धावा पाहिजेत आता 11. 4 बॉल मध्ये 11. सामना संपलेला नाहीये. मॅच जिंकलेली नाहीये. प्रत्येक सकपाळ मध्ये क्षमता आहे. तो मोठे फटके खेळू शकतो. मागील 2 ते 3 स्पर्धांमध्ये प्रत्येक सकपाळने मॅच मध्ये घेऊन आला होता. बॅटिंग केली होती. जिंकून दिलं होतं. आता त्याला ते करावं लागेल. 4 बॉल
11 धावांची आवश्यकता. 2 बॉलवरती 1 धाव खर्च केली आहे साहिलने आणि साहिलकडे देखील एक्सपिरियन्स आहे, साहिलकडे देखील अनुभव आहे, तो त्याने देखील विकेट मिळवली आहे. 2 बॉलवरती 1 धाव खर्च केली आहे. फिल्डिंगमध्ये सातत्याने बदलाव केला जातोय. चला थोडंसं वेळ कमी खर्च करा. अजून एक मॅच याच्यानंतर बाकी आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा एसकेएमबी टायगर्स विरुद्ध जय हनुमाननगर वॉरियर्स. ही मॅच प्रेक्षक पाहण्यासाठी थांबलेत, प्रेक्षकांची गर्दी, परंतु ही मॅच देखील 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. हा बॉल समोर खेळला, खेचून मारला, प्रतीक सकपाळ ब्रँडेड षटकार. थँक्यू. चला 3 बॉल आणि 5 ची आवश्यकता. षटकार ठोकलाय. रामवर्धानी फायटर फाईट करतायत मैदानाच्या आतमध्ये. जीबी वॉरियर्स दामन देवी. आज जर केतन खाडे साहेब असते तर भोपू, शिट्ट्या, टाळ्या, फ्लॅग सर्व पाहायला मिळालं असतं, परंतु जीबी वॉरियर्स दामन देवी संघ देखील मैदानाच्या आतमध्ये फाईट देतोय आणि रामवर्धानी फायटर बुद्रुक हा देखील मैदानाच्या आतमध्ये फाईट देतोय. षटकार ठोकलाय या पठ्ठ्याने. आता मॅच आली आहे 3 बॉल आणि 5 धावा 3 बॉल. सामना रामवर्धानी फायटर कापडे बुद्रुक कडे जाईल की सामना जीबी वॉरियर्स दामन देवी. आपण पाहतोय कापडे विभागाचा एक संघ खेळतोय एका बाजूला, तर एका बाजूला कोंडी विभागाचा एक संघ खेळतोय. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. ही चुरस आहे, ही संघर्ष, हा संघर्ष पाहायला मिळतोय. 3 बॉल 5 ची आवश्यकता. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं दिवस रात्र ही आपण पाहतोय स्पर्धा आणि 5वी रात्र जी मात्र पाहायला मिळते. आणखीन एक बॉल कमी गतीचा टाकलेला, तिकडे क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. आणखीन एक मॅच, आता देखील मॅच ऑन. मॅच संपलेली नाहीये. आता सामना आलाय. शेवटचे 2 बॉल आणि 5 ची आवश्यकता. आली विकेट. थँक्यू. चला इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला दाखवतोय आणि नाव देखील त्याचं कळवा. मला वाटतं गणेश चव्हाण आहे. येस, गणेश चव्हाण. 2 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 5. 2 बॉल 5. गणेश चव्हाण देखील बॅटिंग करू शकतात. एक्सपिरियन्स त्यांच्याकडे देखील आहे, अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. आता एक मोठा फटका खेळायचा आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2 बॉल 5. 2 बॉल 5 धावा. आता कापडेकर म्हणत असतील गणेश तूच कर काहीतरी भावा. 2 बॉल 5. जीबी वॉरियर्स संघाकडून गोलंदाज साहिल, त्याच्या हातामध्ये बॉल आहे तर बॅट आता पाहायला मिळते ती गणेश चव्हाण याच्या हातामध्ये. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. सुपर डुपर ही स्पर्धा, सुपर डुपर ही मॅच आजच्या रात्रीतील पाहायला मिळते. 5वा सामना आपण पाहतोय. 2 संघ, दोन्ही खेळाडू कक्ष भरलेत. 2 बॉल मध्ये 5. दामन देवीकर देखील आलेत आणि कापडेकर देखील आलेत, कारण यानंतर देखील कापडेकरांचीच सामना मॅच आहे. एसकेएमबी टायगर्स. 2 बॉल 5 ची आवश्यकता. निर्णायक चेंडू घेऊन गोलंदाज निघालेत. ह्या बॉलवरती फटका तर आलाय. समोर खेळला, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का तर हो, मिस फिल्डिंग झाली. दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. आता चेक केलं जाईल एक शॉट आहे की नाही ते चेक केलं जाईल. तिसरे पंच
2 तर कंप्लीट केल्यात, परंतु त्यातील एक शॉट आहे की नाही ते पाहिलं जाईल. tenniscricket.in वरती जे प्रेक्षक आता देखील मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांचे देखील आभार. चला, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. मला वाटते आता सामना त्या अवस्थेमध्येच गेलाय की काय. 2 बॉलमध्ये 5ची आवश्यकता असताना आता 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही ते चेक केलं जाईल. 2 धावा तर आल्यात तर त्याच्यानंतर 1 बॉल 3 धावांवरती सामना जाऊ शकतो आणि तिथं 2 धावा आल्या तर स्कोर लेवल होईल आणि सुपर ओव्हर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 1 बॉल आणि 3ची आवश्यकता. पाव्या चेक केलं जाईल ही धाव पूर्ण आहे की नाही. सामना अजूनही संपलेला नाहीये. 1 बॉल 3ची आवश्यकता असेल की 4ची पाहावं लागेल. 1 बॉल. चला, प्रवेशद्वारावरच्या गाड्या तुम्ही कृपया तिथून बाजूला करा. चला, 2 धावा कंप्लीट. आता सामना 1 बॉल 3 धावांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सामना आवडला असेल तर. 1 बॉल 3ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 3 धावा. गणेश चव्हाण बॅटिंगसाठी तर गोलंदाजी मार्क वरती साहिल पाहतोय. कोण संघाला आपल्या जिंकून देईल मॅच, कोणता खेळाडू घेऊन जाईल आपल्या संघाला बक्षीस फेरीमध्ये. 1 बॉल आणि 3ची आवश्यकता. या बॉलवरती हा फटका तर आलाय, मागे बॉल निघालाय. 1 कंप्लीट 2 कंप्लीट आणि बॉल निघाला सीमारेषा पार. चौकार. चला डीजे, चला. रामवर्धनी फायटर कापडे बुद्रुक हा संघ बक्षीस फेरीमध्ये जातोय, परंतु GB वॉरियर्सने आपल्या सर्वांची मनं जिंकली आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ. शेवटचा चेंडू जोपर्यंत राखत नाही सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल. शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणी सांगू शकत नाहीये. क्रिकेट आहे. दोन्ही तुम्ही देखील चांगला खेळला. GB वॉरियर धामणदेवी, गणेशजी भावे यांचा